तर एकीकडे ठाकरेंची शिवसेना काँग्रेसबद्दल नाराजीचा सूर अळवत असताना आता शरद पवारांचे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंनी सुद्धा मित्रपक्षांना जोरदार टोला हाणलाय। विधानसभेतील पराभवामुळे काँग्रेसची मोडलेली पाठ अद्याप सरळ व्हायला तयार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर दुसरीकडे शिवसेना अजूनही झोपेतून जागी झालेली नाही असा टोला अमोल कोल्हेंनी लगावलाय। तर विरोधी पक्षनेते म्हणून शरद पवारांच्याच राष्ट्रवादीला स्कोप असल्याचं मत देखील त्यांनी व्यक्त केलंय। अमोल कोल्हेंनी स्वतःच्या पक्षाचं पाहावं असा पलटवार दुसरीकडे विजय वडेट्टीवार यांनी केला। तर आपण बघूया की या सगळ्या प्रकारात अमोल कोल्हेंनी नेमकं काय म्हटलेलं आहे। विधानसभेतील पराभवामुळे काँग्रेसची मोडलेली पाठ अद्याप सरळ व्हायला तयार नाही। तर दुसरीकडे शिवसेना अजूनही झोपेतून जागी झालेली नाही। राज्यात मित्रपक्षांच्या अशा वागण्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला विरोधी पक्ष म्हणून वाढण्यासाठी मोठी स्पेस आहे। पराभव हा आधी मनात होतो आणि त्यानंतर रणांगणात होतो, त्यामुळे मरगळ झटका आणि कामाला लागा। तुमच्याकडे लढणारे शरद पवार आहेत, लक्षात ठेवा बचेंगे तो और भी लढेंगे। तर अमोल कोल्हेंनी आपल्या पक्षाकडे लक्ष द्यावं, आम्हाला सल्ला कमी द्यावा असा पलटवार वडेट्टीवारांनी केलाय। नाही, असं आहे, अमोल कोल्हेंचं म्हणणं बरोबर आहे की आता ते तीनही पक्ष महाविकास आघाडीला ते बोलले असते तर बरं झालं असतं आणि त्यावर फार काही वाद करायचा असतो। कोल्हेंचं म्हणणं एवढंच सांगतो की अमोलरावांनी आपल्या पक्षाकडे थोडं अधिक लक्ष द्यावं आणि आम्हाला सल्ला जरा थोडा कमी द्यावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।